जरा विचार करा. बोलायला ना काहीतरी येळ काळ असू दे. आणि सुमित दादाचं म्हणाल तर तो कसा आहे हे समजा घराला माहिती आहे. त्यामुळे तो किती चांगला आहे किती खरा आहे हे सिद्ध नका करायला जाऊ. पवन थांब, चुकलंच माझं. अरे दाद्या, मी ऐकायला हवं होतं तुमचं. देविका फसवीच होती. मी तुमचं ऐकलं असतं तर कदाचित गौरीजींना वाचवू शकलो असतो आणि मला माझ्या चुकीची एवढी मोठी शिक्षाही नसती मिळाली. मला माफ करा. बघू बिट्टी. बिट्टी, ताप विसरला की तुला? पळून गेला, आमच्या बिट्टीला घाबरला. आई कुठे? आई आई बिट्टी, तुला काय आणू खायला? मला काहीच नको, मला आई हवी आहे. बाळा, आई ते चंदू शेठ, हा, काय म्हणती बिट्टी आपली? मॅडमचा मूड खराब आहे. होय काय? तुम्ही जाओ, मी बघतो. तुम्हाला काही लागलं तर आवाज द्या. हा सांगतो. बिट्टी, येतो. बिट्टुकल्या, भूक लागली ना? गरमागरम सूप करून आणलंय, पिऊन घे. हा मी नाही खाणार आईने भरवल्याशिवाय. बिट्टू, असं नाही करायचं. आता मोठी झालीस की नाही? किंवा आजारी असताना त्याची आई त्याला कशी भरवायची तशी माझी आई मला का नाही भरवत? हे सूप आईने केलंय का? नाही, म्या केलं. आई असं का वागते? ती माझी काळजी का घेत नाहीये? ती माझ्या जवळ का येत नाहीये? मी स्वतः आईकडे जाते आणि आईला विचारते, असं वागतं का कोणी? मी आता आईला शोधणारच. मला माझी आई पाहिजे. गौरी, ते जेवणाचं. रेश्मा, अगं आत्ता मला सगळं कळतंय. मी किती चुकीचा विचार करत होते. मला कळलंय माझा गैरसमज झाला होता, पण तसं नाहीये ग. आत्ता मला खरी ओळख पटलीये. खरंच चुकलं ग माझं. मी असा विचार करायला नको होता. मी नको नको ते बोलले, पण आता मला त्यांची काळजी दिसते. खरंच कळलंय का तुला? हो, बरं झालं. माझ्या अपघातानंतर त्यांनी माझी किती काळजी घेतली असेल. आणि मी बघ ना, उगाच भलता चलता विचार करत होते त्यांच्याबद्दल. मला असं वाटलं त्यांनी मला इथे पळवूनच आणलंय, पण तसं नाहीये. काय मूर्खासारखा विचार करत होते मी. खरंच चुकलं माझं. आणि मी खूप बोलले ग त्यांना. गौरी, हे तुझ्यासाठी जेवण. आणि रेश्मा, हे तुमच्यासाठी. मी आता तुमच्याच बद्दल बोलत होते. मी तिला हेच सांगत होते की तुम्ही किती केलं माझ्यासाठी. माझ्या अपघातानंतर तुम्ही किती काळजी घेतलीत माझी. अपघात? कसला अपघात? कोणाचा अपघात? काय झालं? चंदू शेठ, अपघातच. नाही, अपघात वाईट. माझी मुलगी केली हो. अपघात वाईट. तुम्ही जेवून घ्या, मी येतो. अपघात वाईट. अपघात वाईट. अपघात वाईट.
चंदू शेठ, चंदू शेठ, अहो काय झालं? गौरीची ही अवस्था बघवत नाही हो. मुलगी मानतो मी तिला, मुलगीच माझ, पण आता माझीच मुलगी मला ओळखत नाही. त्रास होतोय हो. चंदू शेठ, मी समजू शकतो तुम्हाला काय वाटते ते. विसरण्याचा आजार किती मोठा शाप आहे ना, मला विचारा ना. खूप मोठा शाप आहे हा. चंदू शेठ, तुम्ही नका काळजी करू. अहो समजा नीट होईल, गौरी वहिनी बरी होईल, तिला समजा आठवल. माहित नाही ना आठवल ना आठवल. माझी मुलगी, माझी बायको अपघातात गेली हे विसरताच येत नाही हो. ही एक गोष्ट सारखी आठवत राहत. गमावलं मी त्यांना, कायमच गमावलं. पण माझ्या गौरीला नाही मी गमावणार. मी तिला नाही गमावणार कधी. गौरीचे रुद्र सर, बिट्टी सगळ्यांना विसरली. त्यांना किती त्रास होत असेल, त्यांना खूप त्रास होत असेल. तुला माहितीये, विसरण्याचा शाप खूप मोठा आहे, मोठा आहे. चंदू शेठ, शांत व्हा. आपल्याला जरा धीराने घेतलं पाहिजे. समजा ठीक होईल. पार्टनर आणि आई ती कुठे आहे? बिट्टी, कसं सांगू तुला तुझी आई कुठे आहे? मी नाही सांगू शकत.